आवाज तुमचा वरच खालचा आवाज आला पाहिजे. हा आवाज खालचा येऊ द्यायचा. गोपाल कृष्ण भगवान की. अजून जोरात आला पाहिजे. श्रीमद भागवत महापुराण की. श्री शुकदेवजी महाराज की. श्री संत गजानन महाराज की. जय जय श्री राधेश. परमवंदनीय सुकाचार्य परीक्षिती राजाला जी कथा सांगतात त्या कथेचा प्रसंग आपल्याला पाहायचा आहे. अतिशय सुंदर प्रकारचा प्रसंग परीक्षिती राजाला सांगतायत सुकाचार्य महाराज. 7व्या दिवशी तक्षक नावाचा साप चावून मृत्यू येणार आहे. हा शाप लागलेला आहे परीक्षिती राजाला. बघता बघता 5 दिवस कथा ऐकण्यात कशी निघून गेले हे परीक्षिती राजाला कळालं नाही. परीक्षिती राजाला सहज चिमटा घ्यावा म्हणून विचारलं, अरे परीक्षिता, कथा ऐकतोस तू, कथा ऐकताना तुला 7 दिवसात मृत्यूचा शाप लागलाय, हे तुझ्या ध्यानात आहे का? आता मला चिंता नाही महाराज, आता माझ्या जीवनामध्ये चिंता नाही. कारण का, आता माझं मरणच मरून गेलंय. आता मला मरणाची चिंता राहिली नाही. कृष्ण परमात्म्याची लीला ऐकण्यामध्ये एवढा दंग झालोय ना मी, मला माझ्या मरणाची आठवण सुद्धा राहिली नाही. असं परीक्षिती राजा शुकाचार्य महाराजाला सांगत आहे. साधूच्या संगतीमध्ये माणूस सगळं विसरून जातो आणि माणूस सगळं दुःख विसरतो. त्याचं ठिकाण म्हणजे हे संतांचा दरबार आहे. प्रपंचातलं सगळं दुःख विसरण्याचं ठिकाण म्हणजे हा धर्ममंडप आहे. आपल्या जीवनामध्ये आपलं सगळं अहंकार, सगळा द्वेष, मत्सर हे सगळं विसरायचं ठिकाण म्हणजे हा धर्ममंडप आहे ना. म्हणून या धर्ममंडपात आल्यानंतर परीक्षिती राजाने सांगितलं, माझ्या जीवनामध्ये मला आता मरणाची चिंता नाही. आणि म्हणून कंस महाराजांच्या उद्धाराची कथा शुकाचार्य परीक्षिती राजाला सांगतात. पुढे आपल्याला आज भगवंताचा विवाह सोहळा संपन्न करायचा आहे. आता 11 वर्षाचे भगवान झालेले आहेत. 11व्या वर्षी कंस महाराजांचा उद्धार केला. आणि कंस महाराजांचा उद्धार केल्यानंतर या ठिकाणी आज भगवान कृष्ण परमात्म्याचा उपनयन संस्कार होतो. कोणता संस्कार? उपनयन संस्कार. याला मुंडन संस्कार म्हणतात. प्रत्येक बालकाच्या जीवनामध्ये 16 प्रकारचे संस्कार आहेत. गर्भधान संस्कारापासून ते अंत्येष्टी संस्कारापर्यंत 16 प्रकारचे संस्कार आहेत. आपल्याला माहित नाहीत. हा उपनयन नावाचा एक संस्कार आहे. मुंडन संस्कार. या संस्काराच्या वेळेला काय केलं जातं? बालकाचं मुंडन केलं जातं, जानव परिधान केलं जातं, एक लग्नासारखाच कार्यक्रम केला जातो. आणि त्यावेळेस केला भगवंताचा तो मुंडन संस्कार त्या ठिकाणी संपन्न होतो. मुंडन संस्कार संपन्न झाल्यानंतर आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा शिक्षण घेण्याकरता गुरुकुलामध्ये जातात. सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये जातात. काही काही लोक विचारतात, महाराज, जो साक्षात परमात्मा आहे, जो साक्षात देव आहे, परमात्मा आहे, असा परमात्मा या ठिकाणी जर भगवान परमात्म्याच्या या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्म्याला गुरुची काय गरज आहे? कारण गुरु कशा करता करावा लागतो? देव ओळखण्याकरता गुरु करावा लागतो. बरोबर आहे ना? देवाचं ज्ञान व्हावं, परमात्म्याचं ज्ञान व्हावं, याच्याकरता जीवाला गुरु करावा लागतो. गुरुची ओळख, आपल्या परमात्म्याची ओळख गुरु करून देत असतात. हा स्वतः परमात्मा, याला कुणाची ओळख करून घ्यायची म्हणून गुरुची गरज आहे. स्वतः परमात्मा असताना याला गुरुची गरज नाही, तरी सुद्धा हा याने गुरु का केला, गुरुची सेवा का केली? त्याचं कारण असं आहे बघा. भगवान परमात्मा स्वतः करता गुरु करत नाहीत. तर भगवान परमात्मा म्हणतायत, या ठिकाणी मी माझ्याकरता गुरुची सेवा करत नाही, माझा आदर्श बाकीच्या लोकांनी घ्यावा याच्याकरता मी गुरुची सेवा करतोय. कारण घरामध्ये मोठी माणसं जसं वागतात ना, तेच अनुकरण पुढची पिढी करत असते. येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, येर तेच अनुष्ठिती सामान्य सकळ. मोठे माणसं घरातले जसं वागतात तसेच त्यांचं अनुकरण त्या ठिकाणी पुढची पिढी करत असते, पुढची पिढी करत असते. म्हणून या ठिकाणी आपल्या मुलांनी चांगलं वागावं असं जर वाटत असेल ना, तर आपल्या मुलाच्या समोर आपण सुद्धा चांगलं वागलं पाहिजे. आपल्या मुलांनी ज्ञानेश्वरी वाचावी असं जर वाटत असेल तर आपण सुद्धा आपल्या मुलाच्या समोर काय वाचली पाहिजे? काय वाचली पाहिजे? ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे.
आपल्या मुलाने हरिपाठ म्हणावं असं वाटत असेल ना, तर आपण सुद्धा आपल्या मुलाच्या समोर हरिपाठ म्हणला पाहिजे ना. आपण आपल्या मुलाच्या समोर जसं वागतो तेच संस्कार आपल्या मुलावरती पडत असतात. एक छोटासा मुलगा, छोटासा 7-8 वर्षाचा मुलगा आहे. वाक्य लक्ष देऊन ऐका. एक 7-8 वर्षाचा मुलगा आहे. तो पाहतोय आपली आई दररोज एका कपामध्ये आपल्या आजीला चहा देते. आजीला चहा देते ना आपली आई. दररोज त्याच कपामध्ये देते. दुसऱ्या कपात आणते, त्या कपामध्ये वतते, नंतर ते कप तिथंच ठेवते. असं पाहिलं त्या 7-8 वर्षाच्या मुलाने. आणि त्या मुलाने सहज विचारलं आईला, आई आई या चांगल्या कपात का चहा देत नाही तू त्या फुटक्या कपामध्येच का चहा देते आई आजीला चांगल्या कपामध्ये का देत नाही. नाही नाही बाळा, तो आजीचा कप आहे, आजीचा कप आहे. असं करता 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 बरेच दिवस पाहिलं आणि योगाने ती आजी मरण पावली. आजी मरण पावल्यानंतर तेवढ्यामध्ये ते सगळं सामान गुंडाळायला सुरुवात केली आजीचं. घरात माणूस गेल्यानंतर त्यांचे कपडे, त्यांचं सगळं वस्तू गुंडाळून टाकून देतात ना. माणसं फक्त कपडे टाकून देतात, त्यांनी कमवलेली प्रॉपर्टी टाकून देत नाहीत ना. त्यांनी कमवलेलं सोनं नाहीत ना टाक बामणाला दान करत. आहे का नाही करतात का? त्यांनी केलेलं 10-5 तोळ्याचं सोनं केलंय का कुणी दान? ते सोनं चालतं, फक्त कपडे बाकीच्या वस्तू चालत नाही. कप बी त्या ठिकाणी त्या आईने, त्या बाळाच्या आईने कप बी त्याच्यामध्ये गुंडाळायला लागली. तेवढ्यामध्ये तो म्हटला, आई थांब थांब थांब. तो 8 वर्षाचा मुलगा आई म्हटला थांब, तो कप राहू दे, माझ्याकडे दे. अरे कशाला हा कप? आजीचा कप होता, जाऊ दे, दी टाकून, आपण टाकून देऊ. नाही आई हे कप मला ठेवायचा आहे, मला पाहिजे हे कप. कशा करता पाहिजे तुला हा कप? अरे तो आजीचा कप आहे, तो आजी गेली ना आता काय करायचं या कपाचं? देऊन टाकून कप? नाही ना म्हटलं, ह्यो कप टाकून द्यायचा नाही. ह्यो कप फार कामाचा आहे, खूप महत्वाचा आहे. किती कामाचा आहे? कशा करता पाहिजे कप हा? असं आईने विचारल्याबरोबर त्या बाळाने सांगितलं, आई तुझ्या वेळेस म्हातारी होशील ना, तुला सुद्धा याच कपात चहा पाजायचा आहे, म्हणून कप ठेवायचा आहे. आपण जसं आपल्या मुलाच्या समोर वागतो ना सज्जनांनो, तसंच आपले मुलं सुद्धा आपल्या समोर वागत असतात. म्हणून आपल्या मुलाच्या समोर आपण चांगलं वागलं पाहिजे ना. भगवान कृष्ण परमात्म्याने गीतेमध्ये सांगितलं, अरे गुरुची सेवा करा. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतींद्रिय. जे तर ज्ञानाचा कुरटा ते तर सेवा हा दारवंटा. गुरुची सेवा केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही, आणि ते ज्ञान प्राप्त करण्याकरता गुरुची सेवाच करावी लागते. गुरु शिवाय माणसाला देवाची ओळख सुद्धा होत नाही. बरोबर आहे ना? गुरु मेरी पूजा, गुरु मेरे गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवंत. गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवंत. मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्मा, गुरु भगवंत. गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्मा, गुरु भगवंत. गुरु मेरा देव अलख अभेव, सर्व पूज्य चरण गुरु सेवु. गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवंत. जय हो. गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्मा, गुरु भगवंत. बोल. अरे बोल. राधे राधे. गुरु मेरा ज्ञान हृदय भगवान,
भगवान गुरु मेरा ज्ञान गुरु शिवाय जीवनाला अर्थ नाही. गुरु गोपाल गुरु शिवाय जीवनाचं कल्याण होत नाही. गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत गुरु मेरी पूजा राधे राधे. गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्मा गुरु भगवंत गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्मा गुरु भगवंत. माणसाच्या जीवनामध्ये गुरु सर्वस्व असतं. गुरु शिवाय माणसाच्या जीवनामध्ये भगवंताचं ज्ञान होत नाही ना. भगवंत एखाद्या वेळेला मिळू शकतो आपल्याला गुरुशिवाय. गुरुशिवाय एखाद्या वेळेला भगवंत आपल्याला मिळू शकतो, पण मिळालेला गुरु देव करण्याकरता गुरुचीच गरज लागते. गुरुशिवाय देव कळत नाही. अनेकांना देव मिळत होता, अनेकाच्या हाताने देव दूध पित होता, पण त्यांना दूध पिणारा देव सुद्धा त्या ठिकाणी गुरुशिवाय कळाला नाही. गुरुशिवाय माणसाच्या जीवनामध्ये परमात्म्याचं ज्ञान होत नाही ना. म्हणून गुरुची गरज असते. म्हणून गुरुची सेवा केली पाहिजे ना. भगवान म्हणतात, जर मी गुरुची सेवा केल्याशिवाय ज्ञान मिळत नाही, लोकांना सांगायचंय मला अर्जुनाला गीतेमध्ये सांगायचं की गुरुशिवाय माणसाच्या जीवनाचा उद्धार होत नाही. मग त्या गुरुचं महत्त्व जर एवढं मला सांगायचंय पुढं, तर लोक कलियुगामध्ये म्हणतील कृष्णाने गीतेमध्ये गुरुची सेवा करायला सांगितली, पण स्वतः मात्र गुरुची सेवा केली नाही. आपण स्वतः जर सेवा केली आणि लोकांना सांगितलं तर त्याचा परिणाम होतो ना. आपण स्वतः आधी करावं आणि नंतर लोकांना सांगावं, तेव्हा त्याचा प्रभाव पडत असतो. नाथ महाराजाकडे एक माता माऊली जाते आपल्या मुलाला घेऊन जाते आणि सांगते, बाबा माझा मुलगा गुळ खातो, सारखंच गुळ खातो, बाबा एखादं औषध दे ना, त्या औषधाने माझा मुलगा गुळ खाणार नाही, असं काहीतरी औषध द्या. नाथ महाराज म्हटले 8 दिवसांनी या. 8 दिवसांनी ती मावशी पुन्हा गेली. मावशीला वाटलं कदाचित ते औषध तयार करायला 8 दिवस लागत असतील. नाथ महाराजाकडे पुन्हा 8 दिवसांनी ती मावशी आपल्या पोराला घेऊन जाते आणि सांगते, नाथ बाबा द्या ना औषध द्या, जेणेकरून माझा मुलगा गुळ खाणार नाही, असं औषध तुम्ही मला द्या ना, मुलाला द्या ना. असं म्हटल्याबरोबर नाथ बाबाने त्या पोराला जवळ बोलवलं, डोक्यावर हात फिरवला, समजावून सांगितलं, बाळा गुळ खात जाऊ नको, गुळ खाणं चांगलं नसतं, जा आता इथून पुढे गुळ खायचा नाही. गुळ खाशील का? गुळ नाही खाणार म्हटला. खाशील का गुळ? नाही म्हटला. असं म्हटल्यानंतर जा आता घरी मावशी या पोराला घेऊन, आता तो गुळ खाणार नाही. नाथ बाबा एवढं जर तुम्हाला सांगायचं होतं तर मागच्या रविवारी का सांगितलं नाही? मागच्या रविवारी नाथ बाबा हे जर तुम्ही सांगितलं असतं तर माझ्या घरातला 2 किलो गुळ वाचला असता. 8 दिवसामध्ये 2 किलो गुळ खाल्ला पोराने, तेवढा वाचला असता ना बाबा. मागच्या रविवारी का सांगितलं नाही? नाथ बाबा म्हटले, मावशी मागच्या रविवारी मी स्वतःच गुळ खात होतो. मागच्या रविवारी मी स्वतः गुळ खात होतो, म्हणून मला गुळ खाऊ नको असं सांगण्याचा अधिकार नाही. या 8 दिवसामध्ये मी माझा गुळ खायचा पूर्ण बंद केला आणि नंतर मी सांगितलं गुळ खाऊ नको. म्हणजे लोकाला सांगायचंय ना, ते अगोदर आपण केलं पाहिजे, नंतर लोकाला सांगितलं पाहिजे. नाहीतर लोक म्हणत असतात, लोका सांगे, बोला ना, लोका सांगे आणि आपण कोरडे. असंच होतंय बघा ते. त्याच्याकरता अगोदर आपण करायचं, नंतर लोकाला सांगायचं. आपण आपल्याकडे पाहत नाही, आपल्याला आपली चूक कधी दिसत नसते, लोकांची चूक मात्र दिसल्याशिवाय राहत नाही. आपल्या मोठ्या मोठ्या चुका दिसत, असं म्हणतात ना, लोकांच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसतं का? अर्थात आपल्या चुका दिसत नाही. म्हणून आपण अगोदर लोकांना जे सांगायचे ते अगोदर आपण केलं पाहिजे ना. म्हणून गुरुची सेवा करतात. अनेक दिवस सेवा केलेली आहे, आपल्याला लग्नाकडे वळायचं आहे, भगवंताच्या लग्नाच्या विषयाकडे जायचं आहे. आता या ठिकाणी गुरुची सेवा तनु म्हणून भावे, चरणाशी लागावे, अगरवता करावे, दास्य सकळ जगाचा मालक आहे, पण मोठेपणा विसरतो आणि गुरुची तन मन धनाने सेवा करतो. शेवटी शिक्षण घेतलं जातं. तिथं त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा बळीराम दादा, तिथं त्यांना एक मित्र मिळाला. त्या मित्राचं नाव आहे सुदामा. सुदामा नावाचा मित्र मिळाला. त्यांच्या अतिशय घट्ट मैत्री आहे, अतिशय सोबत राहतात, अतिशय आनंदाने जीवन जगतात. कधी कधी जंगलामध्ये जातात, जोराचा पाऊस येतो, कधी कधी गुरु माता त्यांना खाण्याकरता चणे देते ना. सुदाम देवाजवळ चणे देतात. भगवान कृष्ण परमात्म्याच्या
माहीत नाही, भगवान कृष्ण परमात्म्याला माहीत नाही की चणे आपल्या सुदामाजवळ दिलेत, पण त्याला सगळं कळतं ना. ज्यावेळेला पाऊस आला, पावसात भिजल्यानंतर ते चणे सुदामदेवा त्या ठिकाणी एकटे खाऊ लागले ना. त्यावेळेला एका झाडाच्या बुंद्याशी लपून त्या ठिकाणी ते चणे खाऊ लागले. तेवढ्यामध्ये त्या चणे खाण्याचा आवाज परमात्म्याला, त्याला सगळं कळतं, जगातलं कळतं, कोण काय करतं हे सगळं कळतं ना. सुदामा चणे चोरून खायला लागला हे लक्षात आलं. भगवंताने सुदामाला विचारलं, सुदामा अरे कशाचा आवाज येतोय, आवाज कशाचा येतोय असं विचारल्याबरोबर सुदामाने सांगितलं, कृष्णा अरे माझी काय तुझ्यासारखी दष्टपुष्ट तब्येत आहे का? मी असा लुकडा वाढून गेलेलो, माझी तब्येत वीक आहे, मला थंडी सहन होत नाही, जोराचा पाऊस आला, पावसात भिजलो आणि पावसात भिजल्यामुळं माझे दात कुडकुडतात, मला चणे खातो असं सांगितलं नाही, खोटं बोलले. भगवान म्हटले तू सगळ्याला खोटं बोलू शकतो पण मला नाही ना खोटं बोलू शकत. तू मला चोरून खातोस का? एक दिवस लक्षात ठेव, या चणे खाण्यामुळं तुझ्या जीवनामध्ये भिक्षा मागितल्याशिवाय अन्न मिळणार नाही. अर्थात देवाला चोरून कधी खात जाऊ नका, लक्षात घ्या. एक वर्णन सांगतो चालता चालता. आपल्या घरात जो बी पदार्थ बनवला असेल ना, अगोदर देवाला नैवेद्य दाखवा आणि नंतर देवाच्या प्रसादी करारे भोजन. अगोदर देवाला नैवेद्य दाखवा, नंतर आपण पदार्थ सेवन करा, तेव्हा त्या पदार्थाचा प्रसाद होत असतो. नाहीतर या ठिकाणी तो प्रसाद होत नाही ना. म्हणून भगवंताला चोरून कधी काही खात जाऊ नका. भगवंताला चोरून नाहीतर पाहुणे बैठकीत बसलेत, बेडरूम मध्ये जाऊन मस्तपैकी, कारण अतिथी देव आहे ना. अतिथी कोण आहे? देव आहे. अतिथीला घरात बैठकीमध्ये बसवायचं आणि आतमध्ये जाऊन मस्त गुलाबजाम, श्रीखंड, बासुंदी टच्चून हाणायचं आणि त्या पाहुण्याला उपाशी वाट लावायचं. अशाने कुठं देव भेटणार आहे का? अर्थात अतिथी देव आहे, म्हणून अतिथीला कधी उपवाशी जाऊ देऊ नका. अर्थात या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आपण कधीतरी या ठिकाणी देवाला प्रसाद दिला पाहिजे ना. देवाला सोडून या ठिकाणी कधी आपण या ठिकाणी काही खायचं नाही. आणि म्हणून या ठिकाणी सुदामा आता शिक्षण घेतो. सुदामा, भगवान कृष्ण परमात्मा, बळीराम दादा आता शिक्षण पूर्ण होतं आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता भगवान कृष्ण परमात्मा निरोप घेत असताना सांदीपानी ऋषीला हात जोडतायत. भगवान कृष्ण परमात्मा विनंती करतायत, गुरुदेव तुम्ही आम्हाला आईवडिलांचं प्रेम दिलं, तुम्ही आम्हाला शिक्षण दिलं, तुम्ही आम्हाला सर्व काही दिलं, फक्त एक आमची विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी काहीतरी गुरुदक्षिणा मागा, कारण फुकट ज्ञान ग्रहण करणं चुकीचं आहे. तुमच्याकडून आम्ही ज्ञान ग्रहण केलंय ना, त्या ज्ञानाच्या मोबदल्यामध्ये फुलाची पाकळी काहीतरी उतराय झालं पाहिजे ना. काहीतरी गुरुदक्षिणा मागा. जी तुम्ही दक्षिणा मागाल ना ती गुरुदक्षिणा द्यायला मी तयार आहे असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा मागायला सांगतात काहीतरी गुरुदक्षिणा. सांदीपानी ऋषी म्हणतात, कृष्णा माझ्या जीवनात तुझ्यासारखा शिष्य मिळाला ही सगळ्यात मोठी माझ्या जीवनातली गुरुदक्षिणा आहे. अरे कृष्णा, तुझ्यामुळं माझं नाव चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अमर होईल. कारण का? जगामध्ये कलियुगामध्ये लोक म्हणतील सांदीपानी ऋषी कोणाचे गुरु? सांदीपानी ऋषी कृष्ण परमात्म्याचे गुरु आहे. कृष्णा तुझ्यामुळं माझं नाव ओळखलं जाईल. आधी तुझं नाव कृष्णाचे गुरु सांदीपानी ऋषी, सांदीपानी ऋषीचा शिष्य कृष्ण असं लोक म्हणणार नाहीत. कृष्णामुळं सांदीपानी ऋषीची ओळख आहे. म्हणून या ठिकाणी मला त्याच्यापेक्षा मोठी दक्षिणा नको आहे. शेवटी गुरुमातेकडे जातात, गुरुमातेला वंदन करतात. मागाना काही मागायला सांगितल्यानंतर सांगितलं मला काहीच नको, मला फक्त एक द्या. काय? तर त्या ठिकाणी आमचा एक मुलगा गतप्राण झालेला आहे, एकुलता एक मुलगा मरण पावलेला आहे, तेवढा मरण पावलेला मुलगा तेवढा आणून द्या ना. भगवान कृष्ण परमात्म्याने आपल्या गुरुमातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी मरण पावलेला मुलगा आणून दिला. मूर्त गुरुपुत्र तो आणून दिला. गुरुचा मरण पावलेला मुलगा पुन्हा आणून दिला. पुन्हा त्या ठिकाणी मथुरेला आल्यानंतर त्या ठिकाणी जरा कंसाच्या 2 पत्नी आहेत असते आणि प्राप्ती. त्या ठिकाणी त्या जरासंधाच्या मुली आहेत. त्या बापाकडे जाऊन सांगतात की आमच्या पतीला कृष्णाने मारलेला आहे. म्हटल्यानंतर तेवढ्यामध्ये त्याचा बदला घेण्याकरता जरासंध अनेक वेळेला स्वारी करतो. त्यावेळेला जरासंधाला पराजित केलं, 17 वेळेस पराजित केलं. 18 वेळेस कालयवन नावाचा दैत्य आला. कालयवनाचा उद्धार करण्यासाठी भगवान परमात्मा रथातून उडी टाकतात, पुढे पडतात. भगवंत
महत्वाचं नाव रणछोडराय पडतं. रणछोडराय नाव पडलं जातं कारण रणभूमी सोडून पडले ना भगवान. रणछोडराय नाव पडलं, भगवान पुढे पळतात. कालयवन पाठीमागं पडतो. मुचकुंद नावाचा राजा गुहेमध्ये झोपलेला आहे. मुचकुंद नावाच्या राजाच्या अंगावरती आपला शेला भगवान टाकतात. मुचकुंद राजाच्या अंगावरती शेला टाकल्यानंतर त्या ठिकाणी अतिशय त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा काय करतायत, लपून बसतात. तेवढ्यामध्ये मुचकुंद नावाच्या राजालाच कृष्ण समजतो कालयवन, आणि मुचकुंद नावाच्या राजाला कृष्ण समजून लात मारतो. लात मारल्याबरोबर तो मुचकुंद राजा उठून उभा राहतो. आणि उठून उभा राहिल्यानंतर कालयवनाकडे बघतो. कालयवनाकडे बघितल्याबरोबर मुचकुंद राजाने कालयवनाकडे बघितलं आणि कालयवन जळून भस्म झाला. कालयवन का जळून भस्म झाला? त्याच कारण मुचकुंद नावाच्या राजाला देवतांनी वरदान दिलं होतं. त्यांनी देवताला युद्धामध्ये सहकार्य केल्यामुळे वरदान दिलं होतं, तुला कोणी उठवणार नाही आणि जो कोणी तुला झोपेतून उठवील त्याला तो पाहिल्यानंतर तो जळून भस्म होईल. त्या कालयवनाला त्या ठिकाणी मुचकुंद राजाला उठविल्यामुळे मृत्यू आला. आता किती दिवस मामाच्या गावात राहायचं? मामाच्या गावामध्ये राहायचं जरा अवघड आहे. मामाच्या गावात किती दिवस राहायचं असा प्रश्न पडला. म्हणून आता मामाच्या गावामध्ये थोडं राहायचं आता कमी करावं लागल. आता आपल्या जीवनाचं बघावं लागेल ना. म्हणून भगवान कृष्ण परमात्मा विश्वकर्म्याला आज्ञा करतात, मला स्वतंत्र एक नगर पाहिजे. विश्वकर्म्याने सोन्याची नगरी तयार केली. समुद्राच्या किनाऱ्यावरती त्या ठिकाणी द्वारका नावाची नगरी तयार केली. आणि द्वारका नावाची नगरी तयार केल्यानंतर त्या नगरीला राजा पाहिजे ना. त्या नगरीला राजा पाहिजे. मग त्या नगरीचा राजा कोण होतो? भगवान कृष्ण परमात्मा राजा होतो आणि सर्वांना त्याचा आनंद होतो. राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी बैसला. कृष्ण सिंहासनी बैसला. कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यानो राजा किरे झाला. गड्यानो राजा किरे झाला. कृष्ण सिंहासनी बैसला. जय हो. सिंहासनी बैसला. कृष्ण सिंहासनी बैसला. घड्यानो राजा किरे झाला. घड्यानो राजा किरे झाला. कृष्ण सिंहासनी बैसला. जय हो. सिंहासनी बैसला. कृष्ण सिंहासनी बैसला. राजा किरे झाला. गड्यानो राजा किरे झाला. कृष्ण सिंहासनी बैसला. कृष्ण सिंहासनी बैसला. कृष्ण सिंहासनी बैसला. पावा मोहरी घोंगडी आम्ही खेळू यमुने थडी. पावा मोहरी घोंगडी आम्ही खेळू यमुने थडी. नाचा पाऊला देहुडी. नाचा पाऊला देहुडी. कृष्ण आमुचा रे घडी. घड्यानो राजा किरे झाला. घड्यानो राजा किरे झाला. कृष्ण सिंहासनी बैसला. कृष्ण सिंहासनी बैसला. कृष्ण सिंहासनी बैसला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सिंहासनावरती बसतात. सर्वांना आनंद होतो. राजा झाला भगवान कृष्ण परमात्मा. राजा झालेला आहे. राजा झाल्याच्या नंतर आता घरामध्ये त्या ठिकाणी अतिशय सुंदर प्रकारचं वातावरण आहे. सोन्याची नगरी आहे द्वारका. द्वारका नगरी म्हणजे सामान्य नाही, सोन्याची नगरी आहे. आणि सोन्याच्या नगरीचा राजा झाला भगवान कृष्ण परमात्मा. राजा झाला, पण राजाला सोबत तेव्हाच आहे जेव्हा राजाला राणी असेल ना. राजाचं लग्न झालं पाहिजे ना. भगवान कृष्णाचं लग्न झालं पाहिजे. पण भगवान कृष्णाचं लग्न कसं होईल? तुम्ही म्हणताल काय अडचण आहे भगवान कृष्णाच्या लग्नाला? भगवान कृष्णाच्या लग्नाला एक अडचण आहे. काय अडचण आहे?
लवकर सांगा महाराज, वेळ निघून चाललाय, पटकन सांगा महाराज, काय अडचण आहे? अडचण एकच आहे, घरामध्ये मोठा मुलगा बिगर लग्नाचा असताना बारक्याचं कसं करायचं? बरोबर आहे ना? घरामध्ये बळीराम दादा बिगर लग्नाचे, त्यांचं लग्न झालं पाहिजे ना. अगोदर मोठ्याचं लग्न करावं, नंतर बारक्याचं करावं, असं बरोबर आहे ना? अगोदर मोठ्याचं केलं पाहिजे, मग नंतर बारक्याचं केलं पाहिजे. पण आता जरा उलट व्हायला लागलं. मोठा शिकत असतो, बारका म्हणतो तू शिक कवर बे, मी घेतो उरकून पटकीन, आधी माझं करून घेतो म्हणतो. आधी बारक्याचं केलं जातं, नंतर मोठ्याचं केलं जातं. पण भगवान कृष्ण परमात्म्याचं लग्न करता येत नाही ना. बळीराम दादाचं लग्न झालं पाहिजे, म्हणून बळीराम दादाचं लग्न या ठिकाणी शुकाचार्य परीक्षिती राजाला सांगतात, राजा या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्म्याचे मोठे बंधू बळीराम दादा यांचा लग्नाचा कार्यक्रम, लग्नाचा सोहळा या ठिकाणी रैवत नावाचा राजा आहे, आणि रैवत नावाच्या राजाची रेवती नावाची कन्या आहे. त्या रेवती नावाच्या कन्येबरोबर बळीराम दादाचं लग्न होतं. आता कृष्ण परमात्म्याच्या लग्नाची कथा आपल्या सर्वांना ऐकायची आहे. आता ऐका, कृष्ण परमात्म्याच्या विवाहाची कथा शुकाचार्य परीक्षिती राजाला सांगतात, राजा ज्यावेळेला कृष्ण परमात्म्याचा विवाहाचा विचार या ठिकाणी येतो ना, त्यावेळेला परीक्षिती राजा तन्मय होऊन भगवान कृष्ण परमात्म्याच्या विवाहाची कथा ऐकतात. ऐकत असताना सांगितलं जातं, विदर्भ देशामध्ये कौंडण्यपूर नावाचं एक गाव आहे. विदर्भामध्ये कौंडण्यपूर नावाचं गाव आहे. गेलात ना कुणी? कौंडण्यपूर पाहिलं असेल, बऱ्याच जणांनी पाहिलं असेल. कौंडण्यपूर नावाचं गाव आहे. त्या कौंडण्यपूर नावाच्या गावामध्ये भीष्मक नावाचा राजा आहे, आणि भीष्मक नावाच्या राजाला त्याच्या जीवनामध्ये 5 मुलं आहेत. रुक्मी, रुक्ममाली, रुक्मकेशी, रुक्म या अशी त्यांची नावं आहेत. आणि कन्या एकच आहे, तिचं नाव आहे रुक्मिणी. कन्या एकाच्या वरानं ना, एकच कन्या आहे, तिचं नाव रुक्मिणी आहे. आणि रुक्मिणी नावाची मुलगी अतिशय त्या ठिकाणी सुंदर आहे. आणि त्या रुक्मिणी आता लक्ष्मीचा अवतार आहे. आता लक्ष्मीचा अवतार म्हटल्यानंतर काय कमी आहे? लक्ष्मीचं रूप म्हणजे रुक्मिणी आहे. आणि मग त्या ठिकाणी रुक्मिणीचं आता त्या ठिकाणी लग्न करावं, रुक्मिणी करता वर शोधावा असं भीष्मक राजाच्या मनामध्ये येतं. आणि भीष्मक राजाच्या मनातली गोष्ट आता भीष्मक राजाचा मोठा मुलगा रुक्मी नावाचा मुलगा भीष्मक राजाला म्हणतो, बाबा रुक्मिणीच्या लग्नाची जिम्मेदारी आता माझ्यावरती आहे, तुमच्यावरती नाही. कारण ज्या वेळेला घरातला मुलगा कर्ता होतो ना, त्यावेळेला बाबाने फक्त काम सांगायचं असतं, आणि मोठ्या मुलाने ते काम जबाबदारी पार पाडायची असती. ती जिम्मेदारी माझी आहे. रुक्मिणी करता वर मी त्या ठिकाणी शोधणार आहे. मी शोधतो वर, मी वर शोधतो असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी सांगितलं, ठीक आहे शोध बाबा, आता तुझी इच्छा. म्हणून रुक्मिणीसाठी वर शोधायचा आहे. आणि वर शोधत असताना त्या ठिकाणी कसा वर शोधला पाहिजे, कसा वर शोधायचा आहे, म्हणून वर शोधण्याकरता त्या ठिकाणी रुक्मी नावाचा मोठा भाऊ रुक्मिणीचा प्रयत्न करतो. त्यावेळेला त्याच्या निदर्शनास त्या ठिकाणी एक व्यक्ती आला, त्याचं नाव आहे शिशुपाल. शिशुपाल अतिशय चांगला आहे. शिशुपाल या ठिकाणी रुक्मिणीसाठी योग्य वर असेल असं रुक्मी नावाच्या रुक्मिणीच्या मोठ्या भावाला वाटतं. आणि आपली बहीण आता शिशुपालाला दिली पाहिजे. शिशुपालाला त्या ठिकाणी रुक्मिणी दाखवली जाते. रुक्मिणी त्या ठिकाणी चांगली आहे, रुक्मिणी बरोबर मला लग्न करायचं आहे असं त्या ठिकाणी शिशुपाल म्हणत आहे. रुक्मिणी बरोबर त्या ठिकाणी लग्न ठरवल्यानंतर रुक्मिणीचं लग्न आता शिशुपाला बरोबर ठरवायचं आहे. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी रुक्मिणी आता शिशुपालाला पसंत पडते, पण रुक्मिणीला मात्र शिशुपाल पसंत पडत नाही. रुक्मिणी त्या ठिकाणी मनात विचार करते, अरे मला तर लग्न द्वारकेचा राजा भगवान कृष्णाशी करायचं आहे, पण या ठिकाणी मात्र द्वारकेचा राजा भगवान कृष्ण परमात्मा मला भेटायचं बाजूलाच राहिलं. हा मधी शिशुपाल कसं काय आला? बरं मोठ्या भावापुढं काही बोलता येत नाही. भाऊ मोठा आहे, त्याच्या पुढे बोलता येत नाही, त्याला सांगता येत नाही, काय करावं? प्रश्न पडला रुक्मिणीच्या मनामध्ये निर्माण झाला, काय करू? आणि आता लग्नाची तारीख ठरली जाते, लग्नाची वेळ ठरली जाते, लग्नाचे सगळं नियोजन ठरलं जातंय. मोठा भाऊ अतिशय आनंदाने तयारी करतोय. रुक्मिणी आता त्या ठिकाणी विचार करते, मी नेमकं काय करू, काय केलं पाहिजे? मला तर या ठिकाणी शिशुपाल आवडत नाही. द्वारकेचा राजा भगवान कृष्ण परमात्मा बरोबर लग्न करण्याची इच्छा आहे. मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने. ताली वाजवा. क्या जाने कोई क्या जाने,
जाने, क्या जाने कोई क्या जाने, ओ क्या जाने कोई क्या जाने। मुझे मिल गया मन का भी ये दुनिया क्या जाने। जय हो। लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने। मुझे लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने। मुझे जय हो। लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने। टाळी वाजवा सर्वांनी, हात वरती करा. भगवंताचा विवाह सोहळा होणार आहे, मंगलमय वातावरण आहे. भगवान परमात्मा आमच्या बरोबर लग्न करायचे रुक्मिणीला. एक टाळी. जय हो. हरी बोल. एक टाळी. छवि लखी मैंने शाम की जब से, भई बावरी मैं तो जब से, बांधी प्रेम की डोर मोहन से, नाता तोड़ा मैंने जग से। ये कैसी ये कैसी ये कैसी निगोड़ी थी ये दुनिया क्या जाने। मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने। मुझे लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने। मुझे लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने। जय हो. टाळी वाजवा सर्वांनी प्रेमाने. मोहन की सुंदर सूरतिया मन में बस गई मोहनी मूर्तिया। जब से मैंने ओढ़ी चुनरिया लोग कहे मैं भई बावरिया। मैंने छोड़ी मैंने छोड़ी जग की दुनिया क्या जाने। जय हो. लगी शाम संग प्रीत दुनिया क्या जाने। मुझे लगी शाम संग प्रीत दुनिया क्या जाने। मुझे लगी शाम संग प्रीत दुनिया क्या जाने। ओ क्या जाने कोई क्या जाने। आ क्या जाने कोई क्या जाने। टाळी वाजवा सर्वांनी प्रेमाने. क्या जाने। ओ क्या जाने कोई क्या जाने। मुझे मिल गया मुझे मिल गया मुझे मिल गया मन का भी। जय हो. मेरी लगी शाम संग प्रीत दुनिया क्या जाने। मुझे लगी शाम संग प्रीत दुनिया क्या जाने। मुझे लगी शाम संग प्रीत दुनिया क्या जाने। मला भगवान कृष्ण परमात्म्याबरोबर लग्न करायचंय, मला शिशुपाराबरोबर लग्न करायचं नाही. पण या ठिकाणी मात्र माझ्या बंधूंनी या ठिकाणी माझ्या लग्नाची तयारी शिशुपाला बरोबर ठरलेली आहे, ठरवलंय लग्न. आता या ठिकाणी लग्नाची पूर्ण तयारी झालेली आहे. लग्नामध्ये हळद लागली. हळद माहिती आहे ना, हळद लागते ना लग्नाच्या अगोदर. हळद लावतात ना, हळदच लावतात ना, हळद लावतात ना. तुमच्याकडे बोला ना, का वंगण लावतात? वंगण नाही ना, हळद लावतात. हळद लावतात. हळद का लावली जाते अगोदर? लग्नाच्या अगोदर हळद का लावली जाते? बरं, माझा प्रश्न आहे तुम्हाला, हळद केव्हा लावली जाते? कोणता मार लागल्यानंतर? कोणता मार? ही तर आमच्या स्टेजवर सांगायला लागलेत, तिकडून खालून आवाज आहे ना म्हणून. अर्थात या ठिकाणी मुक्का मार लागल्यानंतर हळद लागते ना, म्हणून या ठिकाणी या आज आपल्या कथेला भेट देण्याकरता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध महिला कथाकार तथा महिला कीर्तनकार वर्षाताई महाराज काळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं एकदा टाळ्याच्या गजरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करा. वर्षाताई महाराज काळे अर्थात कोकाटे, म्हणून या ठिकाणी त्यांनाही धन्यवाद. आपल्याला भगवान कृष्ण परमात्म्याच्या तरी या ठिकाणी संयोजकाच्या वतीने महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार भागवताचार्य आदरणीय वर्षाताई महाराज काळे यांचा या ठिकाणी
समस्त गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीने सन्मान होत आहे. सर्वांनी या ठिकाणी टाळ्याच्या गजरामध्ये सत्कार करताना, आताच नाही सत्कार करताना ताईंना विनंती आहे, आमच्या संयोजकाच्या वतीने ताईंनी तो सत्कार सन्मान स्वीकारायचा आहे. नंतर खरं म्हणजे स्वतः ताई कथाकार आहेत. एक कथाकाराने दुसऱ्या कथाकाराचा सन्मान करावा याच्याकरता कथाकाराचं अंतकरण मोठं लागतं. ऐका, वर्षाताईंचा सत्कार या ठिकाणी आदरणीय सुवर्णाताई पिंगळे यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार भागवताचार्य वर्षाताई महाराज काळे यांचा सत्कार होतोय. सुवर्णाताईच्या हस्ते सन्मान होतोय, ताईंनी स्वीकारायचा आहे. टाळ्या वाजवा जोरदार. तिथे बस. नाही बस. भगवान कृष्ण परमात्म्याची विवाहाची कथा आहे. अतिशय विवाहाचा प्रसंग जवळ आलेला आहे. या ठिकाणी अतिशय सुंदर प्रकारचं चरित्र शुकाचार्य परीक्षिती राजाला सांगतात. राजा, शिशुपालाबरोबर लग्न ठरल्यानंतर रुक्मिणीला भगवंताशी लग्न करायचंय. रुक्मिणी आता विचार करते, माझं लग्न कृष्ण परमात्म्याबरोबर कसं होईल, याच्याकरता मी काय केलं पाहिजे. म्हणून आपल्या भावजाईकडं अर्थात रुक्मिणी नावाच्या मोठ्या भावाच्या पत्नीकडे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत आहे. त्यावेळेला त्या ठिकाणी सांगितलं, या ठिकाणी तुला जर कृष्ण परमात्म्याबरोबर लग्न करायचं असेल तर तू एक काम कर, रुक्मिणी पत्र लिही. ते पत्र सुदेव ब्राह्मणाच्या हातात द्यायचं आहे. सुदेव ब्राह्मणाच्या हातात पत्र देऊन त्या ठिकाणी ते पत्र त्या ठिकाणी पाठवलं जाईल. पत्र त्या ठिकाणी पाठवल्याच्या नंतर पत्र त्या ठिकाणी सुदामदेवाच्या सुदेव ब्राह्मण घेऊन जातील. भगवान कृष्ण परमात्म्याला पत्र पोहोचेल आणि पत्र पोहोचल्यानंतर भगवान कृष्ण परमात्मा येतील. त्यांना येण्याचं ठिकाण सांग. सगळं सांगितलं. पत्र लिहायला सुरुवात केली आणि पत्र लिहित असताना रुक्मिणीने शब्द वापरला, श्रुत्वा गुणान. श्रुत्वा गुणान अर्थात गुण ऐकले मी आजपर्यंत. भगवान, मी तुम्हाला पाहिलं नाही, आजपर्यंत मी तुम्हाला कधी पाहिलं नाही. या जगामध्ये अशी एकही मुलगी नाही, मुलाला न पाहता त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी पत्र लिहिल, मला लग्न करायचं असं सांगेल. पण या जगामध्ये मी तुला न पाहता, श्रुत्वा गुणान, मी तुझे गुण ऐकलेत आणि गुण ऐकून नुसतं फक्त गुण ऐकून मला तुझ्याशी लग्न करण्याची इच्छा झालेली आहे. म्हणून या ठिकाणी मला तुझ्याशी बरोबर लग्न करायचं आहे. तुम्ही लवकरात लवकर या. तुम्ही अजिबात उशीर करू नका, कारण तुम्ही येता येईल बघता येईल असं म्हणताल तर तसं चालणार नाही. कारण माझं लग्न ठरलेलं आहे. माझं लग्न शिशुपालाबरोबर ठरलं आहे. आता लग्न काही क्षणात लागणार आहे. जी या ठिकाणी वस्तू चांगल्या ठिकाणी जायला पाहिजे ती वस्तू चुकीच्या ठिकाणी जाते ना. म्हणून तुम्ही लवकरात लवकर या ना. हळद लागलेली आहे. कुणाबरोबर हळद लागली रुक्मिणी? इकडे बघा, माझ्याकडे बघा.
इकडे बघा, फुलं वाटाय त्यांचं काम ते करतात. इकडे कथा ऐका, ऐका कथा महत्वाची आहे. या ठिकाणी हळद लागते ना, हळद लागते ना. हळद आता पूर्वीच्या काळामध्ये हळद जास्त दिवसाची असायची, जास्त दिवसाची. आता हळद शॉर्टकटमध्ये आली, सगळं शॉर्टकट होत चाललंय. परमार्थ सुद्धा शॉर्टकट होत चाललंय, आता सगळं शॉर्टकट होत चाललंय ना. पूर्वीच्या काळामध्ये हळद जास्त दिवसाची असायची. आजी, इथं जुन्या आजी आहेत, आजीला विचारतो, ऐका, पूर्वीच्या काळामध्ये हळद किती दिवसाची होती? किती दिवसाची? हा, मला ऐकू येत नाही, मोठ्याने सांगा जरा. 5 दिवस. हा, आता ऐकू आला, आता ऐकू आला. 5 दिवसाची हळद असायची पूर्वीच्या काळामध्ये. नंतर 2.5 दिवसाची झाली, बरोबर आहे ना? 2.5 दिवसाची झाली ना, 2.5 दिवसाची. माझी 2.5 दिवसाची होती म्हणून मला माहिती आहे. म्हणजे ते सांगितलं आहे का. अर्थात या ठिकाणी नंतर हळद शॉर्टकटमध्ये झाली. आता हळद दूध सकाळी असते, दुपारी लग्न लागतं, संध्याकाळी जिकडं तिकडं होतं सगळं. अर्थात लग्न आता शॉर्टकट झालं. पूर्वीच्या काळामध्ये हळद जास्त दिवसाची असायची. हळद लागलेले शिशुपालाबरोबर पत्र सुदेव ब्राह्मणाच्या हातात रुक्मिणीने दिलेलं आहे. पत्रामध्ये मजकूर लिहिलेला आहे, कुठे यायचं सांगितलं. आमची कुळाची परंपरा आहे, वधूनी आधी लग्न मंडपात जाण्याच्या अगोदर या ठिकाणी कात्यायनी देवीची पूजा केली पाहिजे ना. कात्यायनी देवीचं मंदिर गावाच्या बाहेर आहे ना, गावाच्या बाहेर मंदिराच्या पाठीमागं येऊन तुम्ही थांबा. थांबल्यानंतर मी कात्यायनी देवीचं पूजन करील, त्यावेळेला मला रथात घेऊन जा असं सांगितलेलं आहे. तेवढ्यामध्ये पत्र घेऊन सुदेव ब्राह्मण जातात. वेळ कमी असल्यामुळे त्या ठिकाणी सुदेव ब्राह्मण फास्ट पहिल्या गाडीने जातात, लवकर जातात आणि पोहोचतात द्वारकेमध्ये. द्वारकेमध्ये गेल्याच्या नंतर द्वारकेमध्ये सुदेव ब्राह्मण त्या ठिकाणी ते पत्र भगवान कृष्ण परमात्म्याच्या हातामध्ये देतात. पत्र वाचल्या जातं. पत्र वाचल्याच्या नंतर सुदेव ब्राह्मण म्हणतात, मी येऊ का आता? मी येऊ का? नाही, मला सुद्धा तुमच्यासोबतच यायचं आहे. रथ सजवलेला, दारुकाला रथ सजवायला सांगितला. रथामध्ये भगवान बसतात, रथ निघणार. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी रथ निघणार, तेवढ्यामध्ये बळीराम दादा समोरून येतात. बळीराम दादाला पाहिलं, भगवान कृष्ण परमात्मा म्हटले, झालं काम आता. ह्यो दादा काही विचारल्याशिवाय राहणार नाही आणि दादाला काही मला खरं सांगता येणार नाही, कारण खरं सांगितलं दादा काय गपचिप बसायचा नाही. याच्याकरता दादाला त्या ठिकाणी चतुरात शिरोमणी भगवान चतुर आहे, त्यांनी त्या दादाला कसं तरी कटवलं आणि दादाला कटून त्या ठिकाणी आता भगवान कृष्ण परमात्मा रथामध्ये बसून निघाले. आणि निघाल्यानंतर इकडे रुक्मिणीची अशी अवस्था झाली आहे. भगवान कृष्ण परमात्म्याला या ठिकाणी एक पत्र पाठवलेलं आहे, पण अजून वेळ त्या ठिकाणी बराचसा झाला तरी कृष्ण परमात्मा काही येत नाही. रुक्मिणीची त्या ठिकाणी अवस्था बेचैन झालेली आहे. रुक्मिणी भगवान परमात्मा का येत नाही, सुदेव ब्राह्मणाचा निरोप का येत नाही, या ठिकाणी वाट पाहत आहे. कसा गवाई हरिविन धीर धरू, 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 कसा गवाई हरिविन धीर धरू. रुक्म्या मजला शिशुपाला ते, जय हो. रुक्म्या मजला शिशुपाला ते, देतो काय करू, कसा गवाई हरिविन धीर धरू, कसा गवाई हरिविन धीर धरू, कसा गवाई हरिविन धीर धरू, कसा गवाई हरिविन धीर धरू. भगवान परमात्मा अजून येत नाही. सुदेव ब्राह्मणाला पत्र घेऊन पाठवलेले तरी भगवान परमात्मा येत नाही. परमात्म्याशिवाय माझी आता जीवनामध्ये अशी अवस्था झाली आहे, जसा पाण्यातून मासा काढावा आणि जमिनीवर टाकावा अशी माझी अवस्था झालेली आहे. कृष्ण परमात्मा आला पाहिजे ना लवकर, म्हणून कृष्ण परमात्म्याच्या विरहामध्ये त्या ठिकाणी कृष्ण परमात्म्याची वाट त्या ठिकाणी रुक्मिणी माता पाहतात. सुदेव ब्राह्मण पाठविला तो, सुदेव ब्राह्मण पाठविला तो, येईना काय करू, कसा गवाई हरिविन धीर धरू,
परमात्म्याच्या निरोपाची वाट त्या ठिकाणी रुक्मिणी माता पाहत आहे. पत्र पाठवलं पण कृष्ण परमात्मा येत नाही. शेवटी कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी कात्यायनी देवीच्या मंदिराच्या पाठीमागं रथ थांबतोय. सुदेव ब्राह्मण येतात, निरोप देतात आणि निरोप दिल्यानंतर रुक्मिणी माता कात्यायनी देवीचं पूजन करण्याकरता निघालेली आहे. रुक्मिणी माता कात्यायनी देवीचं पूजन करण्याकरता निघाल्याबरोबर तिच्या संरक्षणाकरता अनेक सैन्य त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. अनेक सैन्य त्या ठिकाणी पाठवलेले आहेर म्हणून ठेवलाय मोबाईल इथे का? अर्थात या ठिकाणी आता रुक्मिणी या ठिकाणी आता वाट पाहत आहे. आता रुक्मिणी निघालेली आहे कात्यायनी देवीचं पूजन करण्यासाठी. रुक्मिणी नावाच्या मोठ्या भावाने अनेक सैन्य त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. सैन्य पाठवलेलं असताना त्या सैन्य त्या ठिकाणी सोबत पाठवले संरक्षणाकरता. रुक्मिणी माता कात्यायनी देवीचं पूजन करत आहे. समोर मूर्ती आहे कात्यायनी देवीची, पण दर्शन होतंय कृष्ण परमात्म्याचं. मूर्ती समोर कात्यायनी देवीची आहे, पण दर्शन कृष्ण परमात्म्याचं होतं का? आतमध्ये अंतकरणामध्ये जे रूपाची पाठ पाहते ना, तेच रूप त्या ठिकाणी समोर दिसतंय. म्हणून त्या ठिकाणी कृष्ण परमात्म्याचं रूप पाहत असताना, त्यावेळेला चिंतन करत असताना कात्यायनी देवीचं पूजन केलं जातं. तेवढ्यात रथ पाठीमागं उभा आहे. एका सैनिकाचं लक्ष त्या रथाकडे जातं. रथामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याला पाहिलं त्या सैनिकाने. पाहिल्यानंतर तेवढ्यामध्ये भगवान परमात्मा पाहिल्याबरोबर त्या सैनिकाकडे पाहून भगवान परमात्मा थोडं स्मित हास्य करतात. हास्य केल्याबरोबर तो सैनिक विचारतो की आपण रुक्मिणीचं संरक्षण करण्याकरता आलेलो आहोत. तेवढ्यामध्ये त्या भगवंताचं सौंदर्य पाहतो. पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी वेळ लागतं त्या भगवंताचं सौंदर्य पाहिल्यानंतर सैनिकाला. तो त्या ठिकाणी पाहिलं जातंय. तिथंच थांबवा. अर्थात या ठिकाणी पाहिलं जातं. पाहिल्यानंतर त्या ठिकाणी दुसरा सैनिक त्या ठिकाणी बासरी पाहतो. तिसरा सैनिक त्या ठिकाणी 5 मिनिटं, थोडं 2 मिनिटं थांबा. या ठिकाणी पाहिलं जातं. तिसरा म्हणतो या ठिकाणी अरे काय पाहता? या ठिकाणी सगळेजण कृष्णाचा टोप पाहतात. कुणी त्या भगवंताच्या टोपावरचा मोराचा पंख पाहतात. कुणी शेला पाहत आहे. कुणी त्या ठिकाणी भगवंताचा पितांबर पाहत आहे. कुणी भगवंताचा रथ पाहत आहे. अरे काय सौंदर्य आहे, काय परमात्मा आहे. पाहिल्या वेद लावी बैशी जीवे जोडून असं परमात्म्याचं रूप पाहिलं आणि पाहिल्यानंतर सगळे मोहित होतात. आणि तेवढ्यामध्ये पगडी बांधे सुंदर आँखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, प्यारा हो, प्यारा हो. मधून रस्ता द्या असा, मधून रस्ता करा, रस्ता असा. प्यारा भगवान कृष्ण परमात्म्याला रुक्मिणी मातेला येण्याकरता रस्ता तयार करायचा. रस्ता करा जरा, रस्ता बारीक रस्ता झालाय, मोठा करा जरा थोडा. देवांजरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, जरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. जय हो. वाजवा सर्वांनी. भगवंताचं लग्न आहे आता. कानों में कुंडल साजे, सिर मोर मुकुट विराजे, सखिया पागल होती जब जब होठों पे बंसी बाजे, सखिया पागल होती जब जब होठों पे बंसी बाजे. हे चंदा ये सावरा ओ, हे चंदा ये सावरा, सारे ये ग्वाल बाला. जय हो. कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर भाग्य बिहारी, कितना लागे प्यारा, प्यारा हो, प्यारा
परमात्मा त्या ठिकाणी पाहिल्याबरोबर त्या सगळे मोहित होतात. त्या परमात्म्याला पाहिलं आहे, कोणीही रुक्मिणीकडे लक्ष नाही. तेवढ्यामध्ये रुक्मिणीला त्या ठिकाणी आता रुक्मिणी प्रदक्षिणा घालण्याच्या निमित्ताने येते. रथामध्ये भगवंताला बसवल्या जातं. भगवंताने रुक्मिणीला बसवलं. रथ निघालेला आहे. रथ निघाल्याबरोबर त्या ठिकाणी सगळ्यांनी समाचार सांगितला रुक्मिणी नावाच्या मोठ्या मुलाला. अरे कृष्ण परमात्म्याने रुक्मिणीला रथात बसून नेलं. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी रुक्मिणी नावाचा मोठा मुलगा प्रतिज्ञा करतोय, अरे कसं लक्ष दिलं नाही का? सैनिकाला विचारतो, अरे तुम्ही लक्ष दिलं नाही, तुम्ही काय करत होता? एक जण म्हटला मी पितांबर पाहत होतो, एक जण म्हटला मी त्या भगवंताचा मुकुट पाहत होतो, एक जण म्हटला मी बासरी पाहत होतो. सगळे त्या ठिकाणी भगवंताचं वर्णन करतात. एक जण म्हटला मला माहित होतं रुक्मिणी कुठे, रुक्मिणी घेऊन चाललेला. अरे तू सांगितलं का नाही? रुक्मिणीला तो कृष्ण घेऊन चालला होता, मग तू सांगितलं का नाही? तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी तो म्हटला, अरे मला वाटलं जोडी चांगली दिसायला लागली, जोडी चांगली दिसायला लागली, बघू म्हटले पुन्हा काय करायचं आहे. ठीक आहे म्हटले. रुक्मिणी नावाच्या मोठ्या मुलाने त्या ठिकाणी रुक्मिणीला वापस आणण्याकरता पाठलाग केला. त्यावेळेला भगवंत त्या ठिकाणी त्या रुक्मिणी नावाच्या मोठ्या मुलाला त्या ठिकाणी रथाच्या चाकाला बांधतात, त्याचा उद्धार करणार. रुक्मिणीने भगवंताचे पाय धरले आणि सांगितलं तुम्ही जे प्राप्त झालात ना भगवान मला, ते फक्त माझ्या भावजाईची कृपा आहे, म्हणून याला जिवंत सोडा. त्याला जिवंत सोडलं. भीष्मक राजा येतात. भगवान कृष्ण परमात्म्याला समजून या ठिकाणी भीष्मक राजा रुक्मिणी नावाच्या मुलाला समजून सांगतात. रुक्मिणी नावाच्या मुलाला म्हणतात, अरे कृष्ण साक्षात नारायण आहे आणि रुक्मिणी साक्षात लक्ष्मी आहे. कृष्ण म्हणजे नारायण आहे आणि रुक्मिणी म्हणजे लक्ष्मी आहे. प्रत्येक युगामध्ये लक्ष्मीचा विवाह नारायणाबरोबर होत असतो, पण तुझा दुराग्रह होता लक्ष्मीचा विवाह शिशुपालाबरोबर करण्याचा, कदापि शक्य नाही. म्हणून आता या ठिकाणी रुक्मिणीला त्या ठिकाणी घेतलं जातं. भीष्मक राजाने सांगितलं तुमचं वराडी मंडळ घेऊन या. कृष्ण परमात्म्याला सांगितलं. कृष्ण परमात्म्याने आपलं सगळं वराडी मंडळ त्या ठिकाणी घेऊन येत आहेत. आता लग्नाची पूर्ण तयारी होत आहे. भगवान कृष्ण परमात्माने रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा अतिशय थाटामाटामध्ये होणार आहे. सर्वांनी या ठिकाणी लग्न सोहळ्याकरता यायचं आहे. कोणी म्हणायचं नाही आम्हाला पत्रिका नाही, आम्हाला निरोप नाही, गिटकीन लग्न जमलंय, पटकन जमलंय, लवकर यायचं. सगळ्यांनी यायचं आहे. अर्थात या ठिकाणी सगळ्यांनी लग्न लावण्याकरता यायचं आहे. अर्थात आता भगवान कृष्ण परमात्माने रुक्मिणी मातेचा विवाह सोहळ्याची तयारी भीष्मक राजाने अतिशय सुंदर प्रकारची केलेली आहे. आता लग्न सोहळा या ठिकाणी समारंभ होणार आहे. आता या ठिकाणी पाहुणे मंडळी सगळे उपस्थित झालेले आहे. वराडी मंडळी सगळे आलेले आहे. पाहुणे मंडळी सगळे आपापल्या जाग्यावरती स्थानापन्न झालेले आहे. पाहुणे मंडळीचं सगळ्याच्या शब्दसुमनाने स्वागत करण्यात आलेलं आहे. सत्कार करायला वेळ नसल्यामुळं शब्दसुमनाने सगळ्याचं स्वागत करण्यात येत आहे. लांबून लांबून पाहुणे आलेले आहेत. अतिशय लांबून पाहुणे आलेत. अगदी शिवाजी विद्यालयापासून सुद्धा पाहुणे आलेत बरं का. आमच्या शिवाजी विद्यालयापासून सुद्धा काही मंडळी आलेले आहेत. अर्थात सगळेजण या ठिकाणी आज विवाह सोहळ्यासाठी सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांचे मनपूर्वक आभार. आता मंगलवाद्य वाजत आहे आणि मंगलवाद्य वाजत असताना कृष्ण परमात्माने रुक्मिणी मातेचे या ठिकाणी आगमन होत आहे. सर्वांनी या ठिकाणी अतिशय आनंदाने भगवान कृष्ण परमात्माने रुक्मिणी मातेच्या आगमनाचे स्वागत करायचे. दम्मानी या दम्मानी, इतके गडबड करू नका. कृष्णाला गडबड झाली जरा जास्त. टाळी वाजवा सर्वांनी. लग्नाची तयारी इथं करायची आहे. वा, पाहुण्या मंडळीचं सगळ्याचं स्वागत करण्यात येत आहे. सगळ्या पाहुण्या मंडळीचं स्वागत आहे. भगवंताचं लग्न आहे. आपण सर्वजण आलात. वा, कृष्ण परमात्माने रुक्मिणी मातेचं आगमन झालेलं आहे. चौरंग पाट आहे का? चौरंग पाट. हार. भगवान कृष्ण परमात्म्याचं विवाह सोहळा संपन्न होणार आहे. सगळे पाहुणे मंडळी उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. सगळ्यांचं शब्दसुमनाने स्वागत. जेवणाची व्यवस्था आपापल्या घरी केलेली आहे. इथं परवा दिवशी देवाचं लग्न, अजून बाकीचे लग्न राहिलेत ना, आत्ताच नाही, परवा दिवशी इथं महाप्रसाद होणार आहे. जेवणाची पंगत रात्री पण झालेली आहे. काल पिठलं भाकरी असती ना लग्नाच्या अगोदर, म्हणून काल पिठलं भाकरी खाऊ घातली आहे.
आता या ठिकाणी टेन्शन प्रसाद गजानन महाराजांचा आहे, म्हणून या ठिकाणी तुम्ही सर्वजण उपस्थित झाला, सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. या विवाह सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्या मंडळीचे शब्द सुमनाने स्वागत करण्यात येते. आणि ऐका, विवाह सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर या ठिकाणी आरतीचे यजमान आदरणीय खांडे सर, आदरणीय भोसले सर, आदरणीय सौरभ कोठारी, आदरणीय वारकरी काका, आदरणीय कृष्णा राऊत, आदरणीय गणेश हिंदुळे. मला जरा दिसायला कमी झालंय, माझा ॲक्सिडेंट झाला होता मागं 4-5 वर्षापूर्वी. तेव्हापासून मला बारकाला अक्षर दिसत नाही, बारकाला चिल्लर दिसत नाही, फक्त 500च्या नोटा दिसतात. अर्थात या ठिकाणी या आरतीच्या यजमान यांनी लवकरात लवकर उपस्थित राहायचं आहे. आता लग्नाची पूर्ण तयारी होत आहे. गादी टाकायची का? या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा या ठिकाणी थाटामाटात संपन्न होत आहे. नवरदेवाचे मामा सुद्धा या ठिकाणी, नवरदेवाच्या मामाने लवकरात लवकर असं खालतं वरती टाका ना, खालती हां असं, म्हणजे असं हां सांगा देवप्पा नवरदेवाला उभं करा. कोणत्या साईडने उभं करायचं नवरदेवाला? हा, नवरदेवाला पूर्वेकडे तोंड करून उभा करायचंय. हा, शाल धरायला अंतरपाठ धरण्याकरता 2 जण या. नवरदेवाचे मामा नवरदेवाच्या पाठीमाग हे हार धरा, एक हे 2 हार आहे तिथं. हा, अक्षिदा वाटलाय ना सर्वांना? अक्षिदा पोहोचला का? नवरदेवाचे मामा आले नाहीत अजून. या नवरदेवाचे मामा या पाठीमागे या 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 या. नवरदेवाचे मामा नवरदेवाच्या मागं उभं राहा. हा, छापे नाही हाणीत, छापे हाणावं लागते. छापे. हा, नवरीचे मामा, हा नवरदेवाचे मामा नवरदेवाच्या पाठीमागं उभे राहिलेत. नवरीचे मामा नवरीच्या पाठीमागं उभे राहिलेत. काही ना नवरदेवाचे मामा नवरीचे मामा यांनी फक्त 1100 रुपये हार द्यायचा, जास्त नाही. हा, हार द्या हातामध्ये, नवरदेवाच्या हातामध्ये हार द्यायचा आहे. कृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा आहे. अर्थात जगाच्या मालकाचं लग्न आहे. आपण सर्वांनी या लग्नासाठी उत्सुकतेने उपस्थित राहायचं आहे. आनंदाचं वातावरण आहे. अक्षिता पोहोचला सर्वांना? पाठीमागे पोहोचला का? वार्ड क्रमांक 4 पाठीमाग. अर्थात तिकडे मंदिरात पोहोचलाय का अक्षिता? करायची का सुरुवात? शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमढं चिंतामणि सेवरं लेल्याद्रि गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेहरं गोझरं ग्रामोराञ्जनसंस्थितो गणपति कुर्यात् सदा मंगल शुभलग्न सावधान. शुभ कार्याची कुलदेवता सह हे गजानन
वधूवरांना द्यावे शुभ वरदान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान महिरप सजला तोरण बांधून सनईचे स्वर मधुर सुगुंजन सगे सोय रे सवे आप्तजन गुणगुणती मधुगान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान श्री कृष्ण रुक्मिणी होता मिलन जय हो वसुंधरेला मिळेन भाग्य श्रीकृष्ण रुक्मिणी होता मिलन वसुंधरेला मिळेन भाग्य आम्रवनातून मयूर नाचती कोकिळ करी मधुगान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान राजा भीम स्वरूपिणी सनयनी त्रिभुवनी चिंता करी ही कन्या सगुणा बरा रूपवरा बरा देवे आता एक विचार श्रीकृष्ण नवरा दासी समर्पो मने रुक्मा पुत्र वडील जासी पुसणे सदा मंगल ओदोर्यो शुभ देव लग्नं सुजनंत देव ताराबलं चंद्रबलं देव धियाबलं दैव बलं देव लक्ष्मीपदे नरदासुरामि शुभलग्न सावधान इष्ट सावधान सावचित्त सावधान वा भगवान कृष्ण परमात्म्याचा विवाह झाला. टाळ्या वाजवा जोरदार एकदा. क्या बात आहे. आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणीच्या गळ्यामध्ये वरमाला घालत आहेत. हा अगोदर रुक्मिणी घालील का? हा अगोदर रुक्मिणी भगवान कृष्ण परमात्म्याच्या गळ्यामध्ये वरमाला घालीत आहे. हा फोटो घ्या व्यवस्थित. फोटो हसा जरा हसा. आता लग्न झालंय आता टेन्शन नाही. फोटो चांगले आले पाहिजे. अर्थात भगवंताचा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. रुक्मिणी माता भगवान कृष्ण परमात्म्याच्या गळ्यामध्ये वरमाला घालीत आहे. हा कृष्णाला उचलायचं होतं का? नाही नाही देव येतो. देवाला कट उचलीत असतात का? अर्थात टाळ्या वाजवा जोरदार. क्या बात आहे. विवाह सोहळा अतिशय थाटामाटात संपन्न झालेला आहे. या विवाह सोहळ्याचा आनंद या ठिकाणी संपन्न होतोय. खुर्च्या दोन खुर्च्या ना. दोन कौंडण्यपुरात सर्वांनी आपल्या जाग्या उभा राहायचं. उभा. देवाचं लग्न झालंय या आता. पंढरपुरात काय वाजत गाजत जय हो. काय वाजत गाजत सोन्याचं भासिंग लग्न देवाचं लागत सोन्याचं भासिंग लग्न देवाचं लागत सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत
टाळी सर्वांनी. पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं भासिंग लग्न देवाचं लागत, सोन्याचं भासिंग लग्न देवाचं लागत, सोन्याचं बासिंग देवाच्या लग्न आहे. देवाचं लागत, सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत. एक टाळी, हा. जय हो. क्या बात है. राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर, ओ राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर, लिहून पत्रिका दिली देशोदेशावर, लिहून पत्रिका दिली देशोदेशावर. दिली देशोदेशावर, टाळ मृदुंगही सर्वांनी आनंदात आनंद घ्यायचा आहे. टाळ मृदुंगही किती हर्षान वाजत, किती हर्षान वाजत, सोन्याचं भासिंग लग्न देवाचं लागत, सोन्याचं भासिंग लग्न देवाचं लागत, सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत. क्या बात है. सर्वांनी या विवाह सोहळ्याचा आनंद घ्यायचा आहे. नऊ लाख मोती विठुरायाच्या कळसाला, 9 लाख मोती विठुरायाच्या कळसाला, 9 लाख मोती विठुरायाच्या कळसाला, 9 लाख मोती विठुरायाच्या कळसाला. तो कळसा उतरता गौंडी दादा रखला, चढता उतरता गौंडी दादा रवला, गौंडी दादा रखला. हो, सांगतो भिमका, सांगतो भिमका, माझं लेकीच आहे नात, माझं लेकीच आहे नात, सोन्याचं भासिंग लग्न देवाचं लागत, सोन्याचं भासिंग लग्न देवाचं लागत, सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत. क्या बात है. वा पुरुष मंडळी पाठीमागे आनंदाचा उत्सव आहे. सर्वांना आनंद झालेला या विवाह सोहळ्याचा. जय हो. हो अशी रुक्मिणी बावर झाली ग, अशी रुक्मिणी बावर झाली ग, माझ्या कृष्णाची नवरी झाली ग, माझ्या कृष्णाची नवरी झाली ग. कशी रुक्मिणी बावरी झाली ग, कशी रुक्मिणी बावरी झाली ग, माझ्या कृष्णाची नवरी झाली ग, माझ्या
माझ्या कृष्णाची नवरी झाली ग माझ्या कृष्णाची नवरी झाली ग झाली आता कथा 2 दिवस राहिली आपली फक्त. आनंद घ्यायचा दिवस आहे आज. हो चंद्राला मिळाली चांदणी कृष्णाला मिळाली रुक्मिणी ओ चंद्राला मिळाली चांदणी कृष्णाला मिळाली रुक्मिणी चंद्राला मिळाली चांदणी कृष्णाला मिळाली रुक्मिणी चंद्राला मिळाली चांदणी कृष्णाला मिळाली रुक्मिणी यमुना मैया प्रसन्न झाली ग यमुना मैया प्रसन्न झाली ग माझ्या कृष्णाची नवरी झाली ग माझ्या कृष्णाची नवरी झाली ग कशी रुक्मिणी बावरी झाली ग कशी रुक्मिणी बावरी झाली ग माझ्या कृष्णाची नवरी झाली ग माझ्या कृष्णाची नवरी झाली ग माझ्या कानाची नवरी झाली ग जय हो भगवंताचा विवाह सोहळा आहे. कृष्ण परमात्म्याचं लग्न आहे. सर्वांनी या लग्नाचा आनंद घ्यायचा आहे. विवाह सोहळ्याचा आनंद घ्यायचा आहे सर्वांनी. वा 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 बसा खाली. आता सर्वांनी आनंद घेतलेला या भगवंताच्या विवाह सोहळ्याचा. या गुणीजन मंडळी करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गुणवान थोडेच आहेत पण चांगले आहेत थोडे महाग आहेत पण चांगले आहेत हा. अर्थात ज्यांना आहेर करायचं ते आहेर करू शकतात. आरतीचे यजमान यांनी तयारीत राहायचं आहे. चला नवरदेवाचे मामा नवरीचे मामा आहेरासाठी समोर